गाईज इथे आहे ना गिरनार पर्वतवर जायची तिकीट काउंटर रोपवेवरनं जाताना सुविधा आहे गाईज आता आम्ही रोपवेमध्ये बसलेले आहोत। आता चला आता आपण वरती जाऊया। हाय हाय अरे दुर्वेश असा होता तो दुसरा तो मोठा होता कुठे गेलते जीवदानीला आम्ही पण तो लिफ्टर आहे तो नाही ती ट्रेन टाइप आहे। आपण लोग आते वक्त किधर से आना याच्यातलाच एशियातला सर्वात मोठा रोपवे येताना चालत येऊ काय आवटाय ठेवी बधीर होता ना उंच आले हो ना माझा अजून नाही इकडे खाली बघा असं कर गुटखा गेला होता हा कान या होता कसला पर्वत आहे। 2 दिवस लागला आपल्याला करायला हा ए आली बघा जवळ स्टॉप इथंच गपरा हो इकडे बघा खाली कसलं खोल आहे। अरे उठून काय सांगितलं ताई काना काय ते शांत बसा ना वर्षी जातील आपले दगड बघ असला वातावरणानुसार इथं रोपवे चालू राहतं यो पावसाळी बंदच असतं माझ्या मते। गाईज हा रोपवे क्लायमेटनुसार चालू असतो, इतर वेळेला बंद असतो हा रोपवे। सगळं मंदिरच आहे तेव्हा कुंड बघ पाण्याचा चला पोचलो गाईज या गिरनार पर्वतवर अशी मंदिरे खूप आहेत आणि खूप देवांची मंदिरे आहेत तिथे। फायनली आता आपण वरती पोचलेलो आहोत गाईज। गाईज आता आम्ही वरती आलोय आणि मला तर खूप मजा आली वरती येताना। आमची याच्यात 2 माणसाला भीती वाटली रोपवेमध्ये, एक आहे पप्पा आणि एक आहे ही। यांचा हाताला येते रे गाईज तो व्हाईट कलरचा जो तुम्हाला दिसतोय ना तो दत्त मंदिर आहे। तिथपर्यंत तर आपण पोहोचू नाही शकत। कशा बांधलंय असरंग चालतो बघ मंदिर बघ तिथे सगळीकडे मंदिरच दिसतात, खूप मंदिर आहे तिथे। हे कशा बांधलंय आपण गाईज आता आम्ही अंबाबाईच्या मंदिरात चाललो आहे, चला। तर आता आपण व्ह्यू बघूया आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसरचा पण व्ह्यू बघूया आणि खूप सुंदर व्ह्यू आहे। आता हा नजारा आता आपण बघूया आणि हे बघा गाईज इथे खाली पण एक मोठा मंदिर आहे, तो एवढा मोठा मंदिर। गाईज इथे बघा किती मन्नतचे धागे आहेत आणि अख्ख्या सीडीला आहेत, म्हणजे इथं लोकांची इच्छा पूर्ण होण्यासाठी ते लावतात।
खूप आहे तिथे. गाईज हे बघा, इथं पुढे गेल्यावर ना किती भारी व्ह्यू आहे. आणि हे आम्ही डोंगरावर जाणार होते, पण आमच्याजवळ वेळ नाही ना, म्हणून आम्ही नाही चाललो. आणि इथे खाली व्ह्यू सोबत बसून आपण नाश्ता पण करू शकते. इथे खूप स्टॉल आहेत. हे बघा गाईज, इथे दत्त मंदिराकडे जायला रस्ता आहे आणि दुसऱ्या एक मंदिराकडे जायला रस्ता आहे. आणि इथे पायऱ्या पण दिसत आहेत छोट्या छोट्या करून रिअल लाईफमध्ये. तुम्ही नक्की एकदा विजिट करा. पब्लिक नाही दिसत, एक दुरी पेटली. अशी कशी चालत त्यांना तिथे जातील. कुंड आहेत ना त्याच्यात. आणि इथे मॅप आहे आणि स्टेप्स बघा, पायऱ्या बघा. आणि रोपवे पण आहे. आणि आम्ही रोपवेने आलोय. 4500. आणि इथूनच चालत जायचा रस्ता पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे बघा टेम्पल्स आहेत. इथे टोटल टेम्पल्स किती आहेत बाबा? 33 कोटी टेम्पल. म्हणजे 33 कोटी देवांचे इथे वास्तव्य आहे. आणि टेम्पल्स पण तेवढेच मोठे आणि खूप जास्त आहे. आणि इथे स्क्वेरल पण खूप सारे आहेत. स्क्वेरल आणि खारुताई. त्याला तर काय नाही रे तू. चला मग गाईज, आता आपण खाली जाऊया. आणि जर तुम्हाला इथे विजिट करायचं तर तुम्ही नक्की विजिट करा. गाईज, आता आपण रोपवेला बसलेलो आहे. आता आपण खाली जाऊ. तुम्हाला आता का डोक्याला लागते का? तो काम आला ना ते असं. आता बसलं राहा पप्पा, बसा. वरती बघतील पण खाली नसं वागायचं. वरती बघा तिकडे कसली हाईट आहे. कसली आहे खाली बघ. कुठं आलड भरताय बघा, कसलं डेंजर. तुला तिकडे काताल नाही का? तोच काताल. कसला वाटतं भारी. खुलीच आहे काय काय जातात ती मागे लिफ्ट गेली ना, ती एकदम अशी ओपनच होती. म्हणजे काहीच ग्लास नव्हता आणि काहीच नव्हता. आता आपण रोपवेला बाहेर आलोय, तर तिथे मंकी बसल्यात बघा. आणि ते खूप असे आहेत. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.